या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 30 नावांची यादी. भाजपकडून 30 नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. संघटनेत सक्रिय काम करणाऱ्यांना विधान परिषदेसाठी आता संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर अगोदरच निश्चिती झाली, तर दुसरीकडे मनोज कोटक असतील, केशव उपाध्ये यांच्या नावासाठी देखील शिफारस करण्यात आली. सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत. सुशांत, खरं तर 9 जागांच्या निवडणुकीत 6 जागा प्रतिष्ठेच्या आहेत, ज्या भाजप स्वतः निवडून आणू शकते. अशा नावांसाठी 30 नावांची यादी भाजपकडून गेली आहेत. काय आहेत अपडेट? ऋषी, खरं तर कालपासून भाजपची मॅरेथॉन बैठक जी आहे ती सुरू होती. काल जवळपास रात्री 2:15 वाजेपर्यंत बैठक झाली आणि त्यानंतर आज संध्याकाळी 4 वाजता बैठक पुन्हा सुरू झाली. ती काही वेळापूर्वीच संपलेली आहे आणि जी आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार 30 नावांची यादी भाजपकडे आलेली आहे. ती 30 नावं आता केंद्रीय नेतृत्वाला पाठवण्यात आली आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर माधवी नाईक, डॉक्टर उपेंद्र कोटेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक आणि कोकणातून एक नाव आहे ते म्हणजे प्रमोद जेकार. गेले अनेक वर्ष ते वेटिंग मध्ये आहेत, त्यांचं देखील या यादीमध्ये नाव आहे. तर संजय खेणेकर जे नुकतेच विधान परिषदेत ते काही काळ त्यांना विधान परिषदेचा मिळाला होता, त्यासोबत अर्चना पाटील ठाकूरकर त्यांना देखील विधान परिषदेवर पाठवण्याचा विचार भाजप करते. मात्र आपण जर ऋषी बघितलं असेल तर ही 30 नावांची यादी जी आहे ती पाठवलेली आहे. त्यामध्ये प्रज्ञा सातव यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे. त्यांना उमेदवारी मिळणं हे रवींद्र चव्हाण यांनी आधीच सांगितलं होतं. मात्र आता ज्या 5 जागा आहेत त्या 5 जागांमध्ये या 30 जणांपैकी कोणाची वर्णी लागणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. ऋषी, नक्कीच मातब्बर नावांची ही यादी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तुर्तास धन्यवाद या अपडेटबद्दल.